इयत्ता तिसरी. विषय आपल्या सभोवतालचे जग. भाग 2. पाठ पहिला. आपले कुटुंब. स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे. कोणते लिहा. अ. मामा मामी सोबत आलेला 4 वर्षाचा नातू. आ. सर्व कामावर देखरेख ठेवणारे आजी आजोबा. ई. मोठ्या माणसांना मदत करणारे मीनावतीची भावंडे. ई. मीनाचा चुलत भाऊ अभिदादा. प्रश्न दुसरा. कोण कोण राहतात ते लिहा. छोटे कुटुंब. आई वडील व मुले राहतात. एकल पालकत्व असलेले कुटुंब. आई किंवा वडील यांच्यासोबत मुले राहतात. मोठे कुटुंब. आजी आजोबा काका काकू आई वडील व मुले एकत्र राहतात. प्रश्न तिसरा आहे. तुमच्या कुटुंबातील खालील सदस्यांची घरातील कामे लिहा. अ. आई. घरातील सर्व कामे करते. स्वयंपाक कपडे धुणे स्वच्छता. आ. वडील शेतीतील कामे करतात. ई. आजी नातवंडांना सांभाळते. ई. आजोबा वडिलांना शेतीकामात मदत करतात. उ. मी आईवडिलांना कामात मदत करतो किंवा करते. उ. माझे भावंडे घरातील छोटी छोटी कामे करतात. तर याप्रमाणे तुम्ही तुमचे लिहू शकता. प्रश्न चौथा आहे. पुढील चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. अ. सीमाताई ही मीनाची चुलत बहीण आहे. दुरुस्ती. सीमाताई व मीना सख्या बहिणी आहेत. आ. विस्तारित कुटुंबात फक्त वडिलांकडील नातेवाईक असतात. दुरुस्ती. विस्तारित कुटुंबात आई व वडिलांकडील नातेवाईक असतात. ई. पाळीव प्राणी हे कुटुंबातील सदस्य नसतात. दुरुस्ती. पाळीव प्राणी हे एक प्रकारचे कुटुंबातील सदस्य असतात. प्रश्न पाचवा आहे. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. अभिदादाच्या लग्नासाठी कोणी कोणती तयारी केली. उत्तर. सीमाताईच्या मैत्रिणी सुष्मिता आणि यास्मिन यांनी मिळून दारासमोर सुंदर रांगोळी काढली. अभिदादाचे मित्र डेव्हिड आणि गुरुदीप यांनी फुलांच्या तोरणांनी घर सजवले. आ. कुटुंबामध्ये आपल्या कोणकोणत्या गरजा पूर्ण होतात. उत्तर. कुटुंबामध्ये आपल्या अन्न वस्त्र व निवारा या गरजा पूर्ण होतात. कुटुंबातील सदस्य आपली काळजी घेतात व आपल्याला प्रेम देतात. ई. तुमचा आवडता पाळीव प्राणी कोणता, त्याची काळजी तुम्ही कशी घेता. उत्तर. माझा आवडता पाळीव प्राणी कुत्रा आहे. मी त्याला रोज अन्न पाणी देते व त्याची स्वच्छता ठेवते.